व्यवसाय करताय ना, तर हार कधीच नाही मानायची. आपला टाईम नक्की येणार हे आयुष्यात लक्षात ठेवायचं. माझ्यासोबत सेम असंच झालं. दिल्लीत पोहोचल्यावरती मला माझे जुने दिवस आठवले, जेव्हा मी पहिल्यांदा दिल्लीत आले होते. मला बोलावलं गेलं होतं म्हणायला काहीच हरकत नाही. माझे नॅचरल ब्युटी प्रॉडक्ट मला फॉरेन एम्बेसीसमोर रिप्रेझेंट करायचा चान्स मिळाला होता. दिल्लीसारख्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट टेबल मिळणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. मला तेव्हा इंडियन एअरफोर्सचे चीफ मीनाक्षी लेखी मॅम यांना भेटण्याचा, माझे प्रॉडक्ट त्यांना पोहोचवण्याचा चान्स मिळाला होता आणि माझ्यासाठी ते लाईफ चेंजिंग मोमेंट असं मला कधीच वाटलं नव्हतं. माझ्या या कष्टाचं फळ एवढं छान मला मिळणार आहे. मल्हार तेव्हा 1 वर्षाचा होता. मला वाटलं होतं की नाही, एवढ्या लहान मुलाला घेऊन जाणं बरोबर नाही. पण आहोंचं म्हणणं होतं, जर तुझ्यापर्यंत ही संधी आली आहे तर नक्की स्पेशल आहे आणि बघ तुझं आयुष्य बदलून जाईल. खरंच माझ्या बिझनेसला नवीन ओळख मिळाली होती त्यानंतर आणि बिझनेसनी ग्रोथ केली, लोकांना माहीत पडलं आणि खूप छान आणि खूप मोठा चान्स होता तो, जो मी गमावला नाही फक्त आणि फक्त आहोंमुळं.